नमस्कार. सर्वांचे मनपूर्वक आभार. श्रोत्यांशिवाय काही शक्य नाही हा मुद्दा सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळं तुम्हा सर्वांना मनपूर्वक आभार, धन्यवाद. श्लोक आपण म्हणलेलाच आहे. पुन्हा एकदा श्रीकृष्ण आणि आमचे रामदास स्वामी यांना नमस्कार करून आज आणि उद्या हे संपणार आहे, तेव्हा आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. गेले 5 दिवस आपण एकूण अवतारांची कथा बघत आहोत. सुरुवात कशी झाली, विश्वनिर्माण कसं झालं याचा थोडासा आढावा आपण घेतला होता. हा मूळ परमात्मा जो निर्गुण निराकार आहे, रंग नाही, रूप नाही, चव नाही, काही नाही, त्याने मायेने मिळून हे खेळ सुरू केले. आणि आपण जगामध्ये इतके भाग्यवान, मी काल्पनिक नाही सांगत, खरंच आहे. आपण जगामध्ये इतके भाग्यवान की ते काही खेळ आपल्याला बघायला मिळतात. माहित नाही मला इतर देशामध्ये ही जागृती आहे का नाही म्हणून, पण परमात्मा आणि माया, त्याला एकट्याला कर्मच नव्हतं म्हणून त्याने माया निर्माण केली आणि खेळ सुरू झाले अक्षरशः त्यांचे. ते आपण पाहिलं. भारतामध्ये हे खेळ अनेक ठिकाणी आतापर्यंत हजारो वर्षाच्या काळात झालेले आहेत. साधू संतांनी, ऋषी मुनींनी ओळखले, ते अनुभवाने लोकांनी पण ओळखले, लोकांना आवडायला लागले, श्रद्धा बसली. भागवताचं हेच मुख्य सार आहे की आपली मनोमन श्रद्धा जर असली, आपला विश्वास जर असला तर भागवताचं फळ मिळतं, नक्की मिळतं, या जन्मीच मिळू शकतं. मात्र मन पाहिजे. तुकाराम महाराजांनी म्हणलं या भक्ती पंथाबद्दल, सगळं भक्तीच आहे, गुणवर्णन सगळं भक्तीच आहे. भक्ती मार्ग फार सोपा, तुकाराम महाराज म्हणतात, फार सोपा, पण ते म्हणजे अवघडही आहे, सुळावरची पोळी आहे. भक्ती मार्ग म्हणजे मनापासून श्रद्धेनं, चिकाटीनं तन्मय होऊन तुम्ही भक्ती मार्ग जर केला तर निश्चित आपल्याला कळतं परमेश्वर प्राप्ती तर फार पुढचं आहे. रामदास स्वामींनी दासबोधात म्हणते, परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाताना 4 अवस्था असतात. सुरुवातीला माणूस बद्ध असतो, काय त्याला काय परमेश्वर भेटणं हा विचार डोक्यात असतो, आपला संसारामध्ये रंगलेला असतो. हळूहळू कळायला लागतं, काहीतरी वाचलं पाहिजे, पोथी माळ हातात घेतली पाहिजे, देवाच्या अंगावर पाणी ओतलं पाहिजे, असं हळूहळू ती मुमुक्ष अवस्था, त्याची गोडी लागते काही वर्षांनी. हे सगळ्या 4 अवस्था म्हणजे महिना 2 महिन्याचं काम नाही, याला वर्षे घालावे लागतं. काही वर्षांनी वाटायला लागतं त्याचं आणखीन केलं पाहिजे बरं का, आपण कमी करतोय, ते चांगलं आहे. पण ती साधकाची अवस्था, तिथं फार प्रगत अवस्था आहे, साधकाची अवस्था. आणि साधकाच्या अवस्थेमध्ये अशा अनेक वर्षे घातल्यानंतर, तन मन धनानं आपण समर्पण सगळं केल्यानंतर वेळ लागलं पाहिजे भगवंताचं. असं वर्षानुवर्षी जेव्हा होतं तेव्हा मोक्षाची अवस्था आहे, अतिशय दुर्मिळ आहे. कोणाला मिळतो मोक्ष, कोणाला नाही. ज्याला मोक्ष मिळतो तो कधी सांगत नाही मला मोक्ष मिळालाय म्हणून. आपल्याला फार तर साधकापर्यंत जाता येते, ही अशी अवस्था आहे. म्हणून आपल्याला सुदैवानं भागवताने फार चांगली गोष्ट करून दिली की भक्तीचं महत्त्व पटवून दिले आणि या परमात्म्याचे कसे खेळ चालू आहेत ते दिलं. आणि सर्वात आपण का भाग्यवान हे मगाचपासून म्हणतोय आपल्याला, ते म्हणजे खुद्द परमात्माच इथे अवतार घेतलाय. सांगतोय पाहिलं बसते मी आहे परमात्मा म्हणून. अवतार आहे वगैरे की भानगडच नाही बसते. जन्माच्या आधीपासून त्यांनी घटना बाजून ठेवलेली, मी येतोय, मी परमात्मा आहे. आणि शेवटी त्यांनी तसंच केलं. हे सगळं आयुष्य जे आहे श्रीकृष्णाचं, काय वर्णन करावं, प्रत्येक पडतो, किती वर्णन करा तुम्ही, गोडी काही संपत नाही. आणखीन कोणा सांगावं, ऐकावं, मनन करावं आणि ते वातावरणातच राहावं असं वाटायला. श्रीकृष्णामुळं अनेकांना त्यावेळेच्या लोकांचा आपण विचार जर केला तर हेवा वाटतो त्या लोकांना. 7-7,500 वर्षापूर्वी कृष्णाच्या आजूबाजूला जे होते, जरी प्रत्यक्ष परमात्मा माहिती नव्हतं त्यांना, तो आहे, त्याचे खेळ, त्याच्या फोड्या, हे सगळं बघून त्या लोकांना काय वाटतं, आपल्याला त्या कथा ऐकतानाच किती बरं वाटतं. आणि आपण जर एकाग्रपणे ऐकलं ना तर त्या काळात आपण जातो. आणि साधीच गोष्ट आहे बघा,
सुरुवात होती गोकुळपासून. गोकुळामध्ये कृष्णाला आणून ठेवलं. आई वडिलांच्या तो राहू शकत नाही, तो मुलात पावसाच्या भीतीमुळं म्हणून आणून ठेवलं. यशोदा आणि नंद त्यावेळेचे काय छोट्या छोट्या काही गावांचा समूह असायचा, तिथला नंद प्रभू आणि गवळी लोक सगळे जनावर, गाई विशेषतः, म्हणजे गाई प्रधान जास्त इतर प्रमाणापेक्षा. इथं हा कृष्ण वाढतोय. यशोदा त्याला सांभाळते. मांडीवर आहे श्रीकृष्ण, यशोदा आहे. दूध ठेवले गॅस चुलीवर आणि एकदम परमात्म्याला वाटतं जरा परीक्षा घ्यावी आईची मुलांना. रोज म्हणलं आपण त्याच्या आपल्याला ती दही दूध खायला वगैरे घेतली, जरा परीक्षा बघावी आहे. दूध उचलायला प्रेरणा द्यायचीच ना, दूध उचलायला लागतं. कृष्ण म्हणतो, मनात म्हणतात भाऊ काय होते, ती त्याला खाली ठेवली आणि चुलीवरनं दूध उतरवायला जातो. परमात्मा म्हणतो संसारात अडकली बरं का, दूध म्हणजे संसार. ते दूध उतरायला गेली म्हणजे संसारात अडकली. प्रत्यक्ष परमात्म्याला ठेवला बाजूला आणि संसाराची मागणी गेली. हे म्हणजे कसं भेटतात परमात्मा? त्यावेळेचं घर म्हणजे काय आपल्यासारखं 1 BHK 2 BHK नव्हतं, जरा मोठं घर आहे. त्याला मोठं परवापर्यंत होतं ना, खेड्यावरची आपली घरं मोठी होती. हे उठले महाराज, लागले पडाय. भक्ती यशोदा पळतोय तो म्हणून, परब्रह्म पुढं आणि मागे, जीव मागे, या खोलीत तर त्या खोलीत, त्या खोलीत तर त्या खोलीत. अरे कृष्णा करती. हा कुठं जाऊन तेवढ्यात त्याला दिसतं एक मडकं एका खोलीत, दह्याचं मडकं. ते फोडलं, ते दही खाली सगळे. आजूबाजूला सगळे सवंगडी होते. त्याला पण या रे म्हणजे दही खायला या. आले ते दही खात आहे. यशोदा मागू मग आली. काय करतोस रे तू? आईच्या भाषेमध्ये बोलायच्या प्रमाणे म्हणजे कसं काय म्हणते तिकडं ते मला दूध उतरू गेलं, सावळ्याला गेले, तेवढ्यात म्हणलं तू इकडं आला सगळं फोडलंच काय म्हणते, खातच काय सगळं हे. कृष्ण म्हणला नाही तो बाई, मी काही खाल्लं नाही. बघ माझी लागते का तोंडात दिसते का ते? ते हिंदी गाणं आहे ना, यशोदा महिने तो खाय असं ते काय मी काही खाल्लं नाही म्हणले. हे सवंगडी खात्यात म्हणले. सवंगडी पण त्याचे मित्रच ना. ते पुढाले म्हणले माते त्यांनी काही खाल्लं नाही, त्याची बाजू घेतली. आधीच खाल्लं म्हणले, त्यांनी काही केलं खाल्लं नाही म्हणजे त्याचा अपराध नाही, त्याला काही बोलू होती. यशोदेला त्याचे मित्र म्हणतात परमात्म्याचे. तो गंमत बघतोय, हे सगळ्यांच्या मागे परमेश्वर गंमत बघतोय कसं चाललंय. म्हणजे संसारात किती उचले खेळच चाललंय ना. आहे आपण म्हणतो पूर्वीचा, पण हा काय खेळ आपल्या देशात झालेला काय कमी कमाल. आणि मग असं करता करता शेवटी थोड्या वेळाने यशोदा म्हणजे तुम्ही त्याला म्हणजे कृष्णाला तू खोटं बोलतोस नाही. आई दडतात रे तसं ती म्हणजे खोटं बोल खाल्लेच म्हणजे हे खाल्लेस तू, पण दिसत नाही तोंडाला तुझ्या. आणि मित्रांनी म्हणजे तुम्ही काय सांगताय म्हणजे मला माहिती आहे, हा माझाच बोलत आहे ना, मला माहिती आहे काय करतो म्हणून. लक्षात घ्या, आपल्याला पुढं बघायचंय. कृष्ण जागोजागी खोटं बोललाय. सुरुवात इथं झाली, गोकुळात सुरुवात झाली खोटं बोलायची. आईशी खोटं बोलतो परत. आई मी थांबलं, आता तुला शिक्षा करते म्हणजे हातात घेतली काठी, त्याच्या मागे लागली. तो पुढं पळतोय आई मागे, कृष्ण पुढं आई मागे, ह्या खोलीत त्या खोलीत, त्या खोलीत त्या खोलीत. शेवटी दमली बिचारी ती, घामे गुम झाली. हसतोय हा, कुठे पकडता आलं मला म्हणून. परमात्मा म्हणतोय जीवाला कुठे मला पकडता आलं, मी कुठे दिसतोय. असं रूपक आहे. भागवतकाराने फार छान लिहिले, अतिशय छान आहे. सुरुवातचे प्रसंग सगळे गोकुळातले. शेवटी दमती यशोदा आणि त्या हातातली काठी बाजूला ठेवून दिली. हातातली काठी म्हणजे अहंकार. यशोदेनं अहंकार बाजूला ठेवला आणि मग तो बघायला लागला, हसायला. अगाय म्हणलं खरंच मी काही केले काय, थांब म्हणले. त्याला धरला म्हणजे तुला बांधून ठेवले म्हणजे तू सारखा फड्या करतोस म्हणजे मला त्रास देतोस फार. मी तर किती करायचं तुझं. दोरी आणायला जातात, दोरी काही सापडत नाही. तो बघतो आपला कृष्ण
शेवटी मिळाली दोरी. मुसळ, काय म्हणतात उखळ, काय म्हणतात मुसळ, त्याला ते बांधायला लागले, उभा केला. वेडे देतात पण दोरी पण पुरती, दोरी पुरे ना. यशोधरे कळले काय करावं म्हणून. आपला हसतोय म्हणला, नको बांधू म्हणलं मला. थांब, नाही म्हणजे बांधते तुला म्हणजे. तर परमात्म्याला कसं बांधणार आणि कोण बांधणार परमात्म्याला, तो लोक प्रश्न विचारतोय. दोन बोट दळण दोरी कमी पडायची. शेवटी कसं कसं बांधून टाकलं. पोटावरून दोरी बांधली मागे, पोटावरून दोरी बांधली म्हणून त्याचं नाव पडलं दामोदर. दामोदर असं नाव पडलं. कसं आहे, समुद्रात गेले निघून तोपर्यंत. असं हा ब्रह्माचा आणि ह्याचा खेळ गोकुळात चालला होता. असा भाग्यवान यशोदा, नंद भाग्यवान, ते अनुभवायला मिळालं, बघायला मिळालं. परब्रह्माची सेवा करायला मिळाली, परब्रह्माची त्याला शिक्षा करायला मिळाली. त्याला हसूच वाटतंय, त्याला कोण शिक्षा करणार आहे परब्रह्माला. तो आपले खेळ दाखवायला खाली उतरलाय ना, मायेचे खेळ करतोय तो आपला. असे दिवस चालले होते. काल म्हटल्याप्रमाणे गोप गोपीना त्याच्या मुरलीचं वेळ लागलं. गाईला सुद्धा, झाडांना सुद्धा, पक्ष्यांना सुद्धा त्या मुरली म्हणजे विलक्षण आवडायची, त्याच्या मागे मागे जायची. प्राणी वगैरे सगळे. असं करता करता तिकडं कंसाला कळलं. कोणी सांगितलं नारदाने म्हणा, इंद्राने म्हणा. आकाशवाणी झाली होतीच त्यावेळेला. ज्या मुलीला मारला आपटून तिने सांगितलं होतं, मला काय मारू नको, काय तुझा शत्रू तिकडे वाढतोय म्हणले. मग त्याला जाग आली की आपण आपला आयुष्यात राहतोय खरं, पण आपल्या शत्रू तिकडे काहीतरी करायला पाहिजे. आणि मग तो पुन्हा काहीतरी करून त्याला मारलं पाहिजे. अंतरंगी फार नव्हतं. त्याप्रमाणे पुतण्या मावशीला पाठवलं. तो आपण काल प्रसंग बघितला. छोटे छोटे राक्षस पाठवले असे, पण कृष्णाने काही त्याला दाद दिली नाही. गोवर्धन वगैरे प्रसंग मध्ये झाले ते आता थोडंसं उड्या मारत जातो आणखी. आणि मग कंसानं ठरवलं म्हणलं काहीतरी मार्गाने त्याला इथंच बोलू आपण आपल्या इथे. नंतर कर भरायला गेला पाहिजे कंसानं. त्या नंतर बोलून सांगितलं, अरे आपण यज्ञ करायचं आहे म्हणजे आपल्याला इथे, आणि यज्ञाला तू आणि तुझी दोन्ही मुलं हे या म्हणजे इथे. विरोध पाठवतो वाटल्यास त्यात बसून या म्हणजे तुम्ही सगळे. नंतर सांगितलं कंसाने. नंतर म्हणतात ठीक आहे. आणि आपल्या राक्षसांना बोलवलं आणि सांगितलं ही पोरं येतील, त्यांचा काटा काढायचा. कसा काटा काढायचा काय वगैरे तुम्ही ठरवा म्हणजे. बरं म्हणजे त्याप्रमाणे नंतर गोकुळातनं आणण्याकरता म्हणून अक्रूरला पाठवलं. अक्रूर तर कृष्ण भक्त म्हाता, त्याला पाठवलं. आता कृष्णाला आणि बलरामाला आणायचं. रथात बसून निघाले. दिसायला लागला असं ते गाव. आणि अक्रूर इतका भक्त, इतका तन्मय झालेला कृष्णाशी, मनापासून झालेला, तो बघायला लागला कृष्णाचे पावलं दिसतील त्याला रस्त्याला. तुम्हाला कृष्णाला भेटायला जाताना रथातनं जाणं म्हणजे मला सोबतच आहे. तो उतरला खाली. सारख्या म्हणला घेऊन जातात तिकडे. आणि पावलाच्या शेजारी पावलं टाकत 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 तिथं गेला. सांगितलं नंतरला की बोलावले असं म्हणे वगैरे. बरं म्हणे. यशोदा म्हटले त्याला मी नेणार सोडणार नाही. वाटल्यात बलरामाला घेऊन जा, कृष्णाला नाही मी सोडणार. नंतर म्हणते अगं माझ्या बरोबर येतो, मी पण जाणार आहे. ते दोघं येतील, जाऊ तो यज्ञाचा कार्यक्रम झाला की आम्ही परत येऊ, माझ्या बरोबर आहे. ते नाही म्हणले मला चालणार नाही, मी सोडणार नाही म्हणले. त्याला इतका लढा लावून ठेवलाय कृष्णाने आणि तिने लावलाय. पण शेवटी मान्य करायला लागलं. शेवटी बोलावलंय म्हणलं, एवढ्या मोठ्या राजाने बोलावलं म्हणलं जायला पाहिजे. त्याप्रमाणे अक्रूराबरोबर हे गेले. संध्याकाळची वेळे कुठे राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ बिंगोळ करून हे दोघे असले गेले. हे बघ ते बघ, झाडं आपलं वाडे मोठे. वय बघा लहान आहे म्हणून, 8-9 वगैरे वय आलं नाही. जाऊन बघता येते परीट चालला कपडे घेऊन रायगड. मोठं कपड्याचं पाठवलं होतं. त्याला बोलवलं दोघांनी म्हणजे इकडे काय आहे म्हटलं. किरकोळ
पण पोरं म्हणले काय करायचं तुम्हाला म्हणले पोरं राहते म्हणले. हो ठीक आहे पण काय आहे का ह्याच्यात ह्याच्यामध्ये राजवाड्यातली वस्त्र आहेत असं आहे का म्हणलं. ते थोडी म्हणले आम्हाला वस्त्र आहे कळते का म्हणलं काय बोलताय तुम्ही ते राजवाड्यातली वस्त्र तुम्हाला काय पोरलं करायचं म्हणलं आहे. दे रे म्हणले आम्हाला घालायला असू दे आमचे मित्रही घालते काय म्हणले. तो लागला वाटेल बोलाय म्हणलं ते कळतंय का नाही काय तुम्ही वगैरे कशाला आलाय तुम्ही इथे झाली बोल म्हणली. हे त्या बलरामाला काही आवडतं तो रागावला. बलराम म्हणजे गेल्या जन्माचं लक्ष्मण ना शेषाचा अवतार तोही चिडायचा हाय चिडला त्याचा अवतार आहे तो. बलराम चिडला एक कसे थोबडीत दिल ते चूर तो पडला आणि गेला. हा परी मूळ रामावतारातला ज्यानं सीतेवर संशय घेतला होता तो परी हा. ही सीता कशावर शुद्ध आहे पुष्कळ केलं रामाने अग्निप्रवेश वगैरे सगळं पण काय सांगताय ते म्हणलं तिथे राहिले इतके दिवस शील राहिलं कशावर सुरक्षित. त्यामुळं तिला पृथ्वीच्या पोटात द्यायला लागलं शेवटी रामाला सोडून द्यायला लागले सीतेला ह्याच्याकरता तो हा परी म्हणून बलरामला त्याला झोपवलं. हे असं करता का गेले राजवाड्यात त्यांनी राक्षस पाठवले ते राक्षसने मारले. हे लहान पोर आहेत बघा ही लहान पोर आहेत पण त्यांनी मारलं राक्षसला. तो कंस चिडला काय म्हणणार काय चाललंय मारामारी म्हणजे ऐकत ते पोर म्हणजे काय त्याप्रमाणे तो थेट भेटायला आला तिथे गेला राजवाड्यामध्ये आणि जरासंधाला विचार सांगितलं काय वगैरे काय तर म्हणला कुस्ती खेळायची म्हणतात कुस्ती दोघे म्हणतात. आणि 2 राक्षसांच्या बरोबर कुस्त्या झाल्या. बलराम आणि कृष्णाने 2 राक्षसाला मारलं. जरासंध उठून आला खाली आणि कृष्णाने अंगावर घेतलं त्याला. इथं थोड्याच वेळात जरासंधाला कृष्णाने कुस्तीत मारला. कृष्णाने किती किती हे केल्यात अस्त्र वापरली बघा. पहिलं हे अजून तो सांदीपनीच्याकडे जायचं आहे त्याच्या आधीची घटना आहे ही. कुस्ती खेळून दंड थोपटून त्याला मारला जरासंधाला आणि मग हल्लपडलोवर मारला झाला. त्याची बायका 2 लागल्या रडायला. सगळ्या गावाचं लक्ष कृष्णाकडे कोण आहे कोण आहे अशा बाल्कन्यामधनं वगैरे जमायला लागले. ऐकून माहिती होती आली कोकणातल्या वृक्षावर कृष्णाबद्दल. आता गर्दी आणखी वाढली आले बघायला आणि बघायला आल्यानंतर स्त्रिया स्तनपान करतात मुलाला ठेवलं बाजूला बघायला आले पाहिजे की ओढ आहे कृष्णाची काय असं त्या स्वप्न या कृष्णाबद्दल विलक्षण लोकांना प्रेम आहे आपुलकी आहे त्यामुळे गेली गर्दी सगळ्या पाहिलं त्याला. कृष्णाला सांगितलं की तुम्ही आता बघायचं कारभार सगळा इच्छा म्हणून नाही माझं काम नाही. कृष्ण बलराम निघून आले. तिथलं राज्य त्याच्या मुलाच्या हातात देऊन टाकलं. त्या दोन्ही बायका बसल्या तिथे. असं काम तिथं झालं सगळे. पण काय आपल्याला म्हणल्याप्रमाणे जरासंधाला मारणं हे उत्कृष्ट नव्हतं कृष्णाचं. तिथं सुरुवात होती. देवळात जाताना घंटा वाजवावी तिथे आलोय बरं का देवा नमस्कार तसं ते कुठंतरी तिथं वर्दी द्यायची होती सूचना द्यायची होती मी आलोय स्टेजवर मी अवतरलोय ती होती बरं. आम्ही मध्यमध्ये शब्दांचं माझ्याकडे गल्लो तरी बरं का जरासंधाला ती हे होती आणि हा कौस पेला कौस मामा गेला माफ करा असं गोंधळ होतो डोक्यामध्ये. कौस पेला आणि जरासंधालाही बातमी गेली. जरासंधाला कळल्यामुळे तो संतापला. आपला जावई मेला म्हणजे काय आपला जावई मेला म्हणजे काय तो दोन्ही त्याच्या मुली साहजिकच त्याला वाईट पडलं. आणि मग जरासंध आणि कृष्ण यांचे वितुष्ट इथं सुरू झालं. पुढं काही काळाने Krishna
असा कंस वध झाल्यामुळं त्याचं महत्व वाढलं. त्याचं हे गोकुळामध्ये, मथुरेमध्ये. त्यानंतर गोकुळमध्ये इथल्या गोपी, यशोदा, नंद यांना कृष्णाला आश्वासन दिलं होतं की मी परत येतो म्हणून. सगळ्यांना वेळ लागला होता आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं मी परत येतो म्हणून. पण आपण दोनदा तीनदा पाहिले अनासक्ती असल्यामुळं कृष्ण पुन्हा त्या जागेत कधी गेलाच नाही. आणि म्हणून मग त्याने उद्धवाला पाठवलं, जा म्हणते आणि निरोप दे, समजूत काढ काय म्हणतात ते बघ. उद्धव गेला, पाहिलं त्याने सगळं वातावरण आहे, निराशेचं वातावरण आहे, लक्ष लागत नाही कोणाचं. यशोदा आणि नंद तर जेवले पण नाही. हा गेल्यावर पाहिलं सगळ्यांनी, त्याच्याकडनं माहिती घेतली. तो म्हणा चांगला आहे तिथे, कृष्ण आहे, आनंदी आहे तिथे. गोपी म्हटलं काय लबाडे बघा म्हणजे सांगून गेलो तर आम्हाला परत येतो म्हणून आला नाही, तिथं राहायला आपला चांगला. हळूहळू हळू त्यात बदल झाला आणि पाहिलं त्याने की इथं प्रत्येकीच्या हृदयामध्ये कृष्ण आहे. तिथे एकटाच कृष्ण आहे, पण इथे गोकुळामध्ये प्रत्येकीच्या हृदयात कृष्ण आहे. त्याच्या आईच्या हृदयात आहे, त्याच्या वडिलांच्या हृदयात आहे. हा सगळीकडे आहे. हा अमुक ठिकाणी आहे ना अमुक ठिकाणी नाही, हा प्रकार काही नाही. हा हे सगळं अनुभव घेऊन तो गेला. परत सांगितलं कृष्णाला, त्याला बरं वाटलं. त्यानंतर पुढं काही दिवस तो राहायला तिथे आणि राहिल्यानंतर मधल्या काळामध्ये जरासंधाने कृष्णाच्या 17-18 स्वाऱ्या झाल्या. जरासंधाने शत्रुत्व ठरवलं होतं. जरासंध हा फार अति महत्वाकांक्षी, अहंकारी, रागीट, उद्धट असा राजा होता. त्यांनी काही शेकड्यांनी ब्राह्मण तुरुंगात ठेवले होते आणि तो आकडा पुरा झाला की त्यांना फाशी देणार होता. लोक घाबरायचे, क्षत्रिय राजे तळतळा कापायचे जरासंधाला. अशा अवस्थेत कृष्ण मथुरेत आहे. पुष्कळ सैन्य आहे. जरासंधा शब्दाला विलक्षण वजन आहे. तो म्हणेल ते राजे त्याला मदत करायला जायचे, दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळं 17-18 स्वाऱ्या केल्या संपवायला कृष्णावर, पण ते काय शक्य झालंच ते सगळं. आणि मग शेवटी कृष्णाने विचार केला की इतकं नुकसान करायचं आहे, हल्ले एवढे सगळे हल्ले, त्या युद्धामध्ये माणसं मारणार, संपत्ती, धनसंपत्ती ही जाणार, असं आहे काय फारसं मोठं इथे. म्हणून त्याने विचार करून ठरवलं की आता आपण जागाच बदलूया. त्याच्यातनं मग द्वारका निर्माण झाली. द्वारकाचा मदतीनं द्वारकाची निर्मिती झाली आणि ती अतिशय चांगली द्वारका वगैरेची तयार झाली. त्यानंतरच्या मधल्या काळामध्ये द्वारकेत पुष्कळ घडामोडी घडल्या. सुदामेची घटना आपल्याला बघायची. त्याच वेळेला रुक्मिणी स्वयंवराची घटना आहे. कृष्णाचा विवाह हा होणार आहे केला, तर त्याची आपण आता विवाह लावू. त्याचं काय ते मी आधी सांगू, याच्यावर मग तुम्ही करणार, चालेल ना? रुक्मिणी विवाहाची माहिती आपण बघू आणि मग प्रत्यक्ष सगळेजण मिळून विवाहाची आपण अनुभव घेऊ. त्याचा आपल्याला फार जवळच आहे हा विवाह. कृष्ण विदर्भाची त्यावेळेची राजधानी म्हणजे अमरावती, आज तेच नाव त्याचं आहे. तिथं भीष्मक नावाचा राजा होता. त्याला 5 मुलं आणि 1 मुलगी होती. या मुलांच्या आईचं नाव शुद्धवती, या मुलीचं नाव होतं रुक्मिणी. लक्ष्मीप्रमाणे होती ती, अतिशय दिसायला चांगली होती, रुकुमती होती. शुकदेव भागवत सांगताना ऐकणाऱ्यांना मुद्दा म्हणतात ही कथा नुसती विवाहाची म्हणून ऐकू नका, कृष्ण रुक्मिणीची म्हणून ऐकू नका, तर हे परब्रह्म आणि योगमाया यांचा विवाह आहे. इतकं महत्व आहे त्याला. त्यातली रुक्मी आहे ती शांत आहे वगैरे, दिसायला चांगली, अगदी साधी राहायची.
तसेच त्याला काही जास्त हाऊस वगैरे आहेत मोठ्या प्रमाणात काही नाही. त्या भीष्मकाच्या दरबारामध्ये अनेक लोक यायचे, राजे रजवाडे यायचे. त्यांच्याकडनं कृष्णाची स्तुती कळायला लागली. भीष्मकाला तर कळत होती, पण रुक्मिणीलाही कळायला लागली. कसा आहे तो दिसायला, कसा शूर आहे, हुशार कसा आहे वगैरे. हळूहळू रुक्मिणीला वाटलं हा आपल्याला नवरा म्हणून पाहिजे, चांगला आहे, आपल्याला पती असा होता असा पाहिजे. रुक्मिणीने तो विचार केला. भीष्मकालाही आवडला होता कृष्ण, बाकीच्या लोकांनाही घरात आवडला होता, भावांनाही आवडला होता. फक्त मोठा भाऊ रुक्मी, त्याचा मित्र होता शिशुपाल. ते शिशुपालाला आपली बहीण द्यायची असं ते डोक्यात होतं. बाकीचं त्यामुळे हा अनुकूल होते, तरी शेवटी खरं ठरलं ते रुक्मीचंच. स्वयंवर जाहीर झालं आणि रुक्मिणीला काळजी पडली. आता स्वयंवर आहे, कुठला तरी गळ्यात पडली, मला तर काय करणार ना आपण. तिने एका ब्राह्मणाकडे मी पत्र लिहिलं आणि कृष्णाला पाठवलं की माझं प्रेम आहे तुझ्यावर, तू मला न्यायला ये, तू मला फार आवडतोस. ते प्रेमपत्र कृष्णाकडे गेलं. कृष्णाला सुद्धा रुक्मिणीची माहिती आधी कळली होती, चांगली दिसायला वगैरे, आपल्या बायको पण ठीक आहे, त्याला आवडली होती ती. त्याला जेव्हा सांगितलं रुक्मिणी तू सैन्य घेऊन ये, लग्नाच्या आदल्या दिवशी इथे पार्वतीचं मंदिर आहे बाहेर, तिथं आम्ही सगळे जातो, तिथं तू ये रथ घेऊन आणि मला घेऊन जा. कृष्णाने त्याप्रमाणे ते पत्र वाचलं. जेव्हा आपल्या सारथ्याला सांगितलं की वेळ आली त्यावेळेला की तयारी राहत होता, आपल्याला जायचंय. तयारी केली, ब्राह्मणाला नमस्कार केला आणि निघाले. कृष्ण निघाला अमरावतीकडे रुक्मिणीला आणण्याकरता. ठरल्याप्रमाणे रुक्मिणीला चांगलं सजवलं आदल्या दिवशी सुद्धा त्या मंदिरात जाण्याकरता. बरोबर काही ठराविक लोक आहेत, सैन्य पण आहे. याच्यामध्ये शिशुपाल पण सगळ्या ह्याच्यामध्ये आला होता, स्वयंवरात भाग घ्यायला होता. त्याच्याबरोबर बाकीचे पण लोक तयार केले. आता कृष्ण येणार आहे, कृष्ण आलाय म्हणल्यावर शिशुपाल गडबडला. त्याची समजूत काढली शेवटी, अरे काही तसं करतो नको, तर आलाय ठीक आहे म्हणले, धीर धर तुझा, त्याला सांगितलं. रुक्मिणी तयार झाली, गाजत वाजत मिरवणूक करत पार्वती मंदिराकडे निघाले. मंदिरापर्यंत गेले, सगळे तिच्याकडे टकमका बघतायत, किती छान दिसते म्हणजे. अनेकांच्या डोळ्यामध्ये पापा वासना आहेत. रुक्मिणी पाहते त्याच्याकडे सगळ्यांकडे, तिला कळतंय काय म्हणते, पण ती विचार करते मी आता विश्वमाता होणार आहे, ही सगळी माझी मुलं आहेत, कसं का बघत ते असं म्हणून ती गेली. तिला दिसला रथ आलेला कृष्णाचा, तिने तो रथ ओळखला. रथ ओळखला म्हणलं की ती पळत तिकडे गेली. तिथपर्यंत गेली, कृष्ण तयारच होता. रथापाशी थांबली ती. कृष्णाने वरचा हात दिला तिला वर येण्याकरता, डोळ्यासमोर चित्र उभं करा. आता तो हात कोणाचा आहे, कसा आहे हात, तो कृष्णाचा रुक्मिणीला हात आहे, तसा नारायणाचा लक्ष्मीला हात आहे, परब्रह्माचा जीवाला हात आहे. म्हणून शुभ सांगतात हा साधा विवाह नाही, हा महत्वाचा विवाह आहे, हा परब्रह्माचा विवाह आहे. कृष्णाने रुक्मिणीला घेतलं, वर बसवलं आणि रथ निघाला जोरात. बघतात सगळे. पुन्हा शिशुपाल चिडला म्हणजे संतापलाच. म्हणला जी माझी बायको होणार तिला घेऊन गेला कृष्ण म्हणजे काय. संताप झाला. त्याची समजूत काढली बाकीच्यांनी, पण ते तरी सुद्धा राजे लोक गेले मागे रथाच्या. राजे लोक रथाच्या मागे गेले, लढायला लागले. पण कृष्णाबरोबर बलराम होता. एकट्या बलरामाने सगळ्यांना परतून लावलं. रथ पुढे जायला लागला. रुक्मीला काही शांतता वाटेना, त्याच्या मनासारखं घडलं नाही. त्याच्या मित्राला आपली बहीण काही मिळाली नाही, तिचं हे कृत्य काही त्याला आवडलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मोठं सैन्य घेऊन रथाच्या मागे निघाला जोरात.
इथे गेला, अडवलं कृष्णाला, लढायला सुरुवात झाली, गदा युद्ध सुरू झालं. रुक्मिणी आणि कृष्ण, कृष्णाने गदेनं त्याला पाडून टाकला, निशस्त्र केला त्याला. प्रत्येक गोष्ट कशी महत्वाची बघा. रुक्मिणीवर तलवार काढली, रुक्मिणी तलवार काढली, कृष्णाने पण तलवार काढली. त्याने किती शस्त्र वापरते तुझी, काल आपण म्हणले ते दोघांचे पण तलवार युद्ध झालं आणि रुक्मिणीला त्याने अटक केली. शेवटी त्याच्या विषया काढून टाकल्या सगळ्याच्या. त्याचा चेहरा काळा केला, बांधला त्याला वस्त्राने कुठल्या तरी. रुक्मिणी होतीच बरोबर, बलराम होता. रुक्मिणी पुढाली म्हणले त्याला नको मारूस, त्याला मारायला ठरलं होतं, त्याला मारू नको म्हटलं, ते सोडून दे त्याला. म्हणजे बरं तू सांगतेस म्हणून त्याला सोडून देतो, त्याला सोडून दिला. हे बाकीचं आपलं सैन्य सगळं पुढे गेलं, पोचले तिकडे जाऊन द्वारकेला. कृष्ण येतोय रुक्मिणीला घेऊन बलरामासह म्हणल्यावर द्वारकेवर इतका आनंद झाला. मुलातच द्वारका चांगली, माणिक मोती रत्नानं जडलेले सगळे, दिवे नाही तर रत्नाच्या प्रकाशात द्वारका असं वर्णन आहे, तरी पण दिवे लावायचे नाही. अशा द्वारकेमध्ये हे तिघजण गेले, आनंदी आनंद झाला. आणि मग एका तारखेला तिथीला विवाह ठरला. आता इथं बलराम म्हणला या विवाहाला सगळ्यांना बोलवा, सगळ्यांना बोलवायचं ठरलं. तो गोकुळात गेला. यशोदा, नंद, आपले सवंगडी, गोपी विशेषतः सगळ्यांना घेऊन बलराम द्वारकेपर्यंत आला. इथं येताना वाटेत एक विहीर आहे, तिथं थांबण्याची व्यवस्था केली होती. ती अजूनही विहीर आहे. आम्ही जेव्हा गुजरातमधली ठिकाणं बघितली तेव्हा आम्हाला हे महत्व माहीत नव्हतं, पण ते सांगितलं ही विहीर आहे. त्या विहिरीचं नाव सुद्धा आहे गोपी तलाव. त्या विहिरीचं नाव आहे गोपी तलाव आणि शेजारी राहायची सोय केली होती. गोकुळ पासून ते घरच्यापर्यंत वाटेत थांबायची व्यवस्था केली होती. म्हणजे त्या स्त्रियांना व्यवस्था सगळी व्हावी ही काळजी बलरामाने घेतली होती. मुद्दाम विवाह करता आणलं होतं त्यांनी सगळ्यांना. हे योगमाया आणि परमात्मा हे आता लग्नानंतर सगुण रूपात राहू लागले दोघे. लक्ष्मीमुळं परमात्म्यानं आकार घेतला, निर्गुण निराकार वगैरे गेलो राहू लागले सगळे. रुक्मिणीमुळं योगमायेमुळं परमात्म्याला सगुण रूप प्राप्त झालं, नाहीतर पुढचा रंगरूप आकार वगैरे काहीच नाही. या लक्ष्मीचे 3 प्रकार आहेत. आपल्याकरता विचार करायचा म्हटलं तर याचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे पापातून मिळवलेली लक्ष्मी, ती वाढती, वेगानं वाढती कदाचित, पण टिकत नाही, त्याचा त्रासही होतो त्याचा. दुसरं म्हणजे काही लक्ष्मी भोगास्तव वापरायची आणि काही लक्ष्मी ही देवाकरता वापरायची, साधू संदेशाकरता वापरायची. अनेक लोक या मार्गात जातात. तिसरा मार्ग जो आहे तो सर्वोत्तम मार्ग आहे, तो म्हणजे प्रामाणिकपणानं कमावलेली लक्ष्मी. प्रामाणिकपणानं कमावलेली लक्ष्मी आणि ती सत्कारणे लावायची. प्रत्येकाला पोट आहेच, प्रत्येकाला घर लागतंच, त्याकरता वापर केल्यानंतर जे लक्ष्मी राहते ती इतरांकरताही वापरावी, चांगल्या कामाकरता वापरावी. तिसरं कारण जे आहे ना ते फार महत्वाचं आहे. आसुरी संपत्ती ती काही टिकत नाही फारशी. दैवी संपत्तीचा नेहमी लोकांनी विचार करावा. दैवी संपत्ती कशी मिळवावी याचा विचार करावा. आसुरी संपत्तीचा कधीही करू नये. त्याचं लक्षणं चांगलं असतात, ते परिणाम चांगला होत नाही. आपण आता प्रत्यक्षात विवाह बघूया. रुक्मिणी श्री लक्ष्मीचं विवाह बंध होत आहे. आपण त्याला सगळे हजर आहोत. आपण सर्वांनी आनंदाने विवाह साजरा करूया. सुरू करू.
ओम स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वरो सिद्धिलो बल्लाळेस्तु विनायकस्तमडे चिंतामणि स्थेवरे लेण्याद्रो गिरिजात्मका सुवर्णो विघ्नेश्वरशोधरे ग्रामे रावण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम कुर्यात् सदा मंगलम या तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजा जपा कुर्यात् सदा मंगलम् यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्ये स्तवे ये देशाङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततत्तेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुषुरासुरगणे देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते ते अङ्घ्रियुगं स्मरामि शुभमङ्गल सावधान राधा कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह झालेला आहे आणि आपल्या दृष्टीने फार आगळं वेगळं त्याचं महत्व आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून भारताच्या आहेत, जगाच्या आहेत. का बरं एवढं महत्व आपल्याला आहे? कारण कृष्ण हा महाराष्ट्राचा जावई झाला. 1960 साली विदर्भ महाराष्ट्रात आल्यामुळं कृष्ण आपला आता जावई झाला आणि त्या कृष्णाची महाराष्ट्रावर खरंच फार प्रेम आहे. महाराष्ट्रावर खास प्रेम आहे, विशेष प्रेम आहे त्याचं. याच महाराष्ट्रामध्ये कृष्णाने नंतर अवतार घेतला ज्ञानेश्वर. काय केले ज्ञानेश्वरांनी? कृष्णाचे 18 अध्याय त्याला धरून ज्ञानेश्वरी लिहिली. एका एका श्लोकाचं विवरण अनेक श्लोकात केलं. ज्ञानेश्वराला आपण सगळेच मानतो. परवा दिवशी त्याची जयंती झाली 2 दिवसापूर्वी. कृष्णाचं किती प्रेम आहे महाराष्ट्रात बघा. ज्ञानेश्वराला तर आपण वारकरी संप्रदायाचा जनकच म्हणतो. ज्ञानदेवे रचिला पाया, कृष्णापासून आलेले सगळे. आणि एवढंच नाही तर स्वतः कृष्ण चालत खाली
ज्ञानेश्वर तर आले, कृष्णच खाली आला. पांडुरंग म्हणजे कोण आहे? रुक्मिणी आणि तो भांडण झालं त्यामुळे आले महाराज खाली. पांडुरंग म्हणून राहिले. गवळ्याचा देव वगैरे सुरुवातीला होती, पण खरं विष्णू. पांडुरंग म्हणजे विष्णू. आणि इथे पिंड आहे ती शंकराची कपाळावर. त्यामुळे दोघांचा समन्वय आहे. विष्णू आणि शंकर ह्याचा समन्वय म्हणजे पांडुरंग आहे. भक्ती संप्रदायाचा पाया, भक्ती संप्रदाय वाढला सगळा हा. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही शतकात किती छान गाणी लिहिली त्या संतांनी. नामदेवासारखा संत. आता तुलना करू नये खरं म्हणजे तोडीस तोड ज्ञानेश्वरांसारखा आहे. मराठी भाषेचं पहिले चरित्र लिहिणारा नामदेव. ज्ञानेश्वराचं चरित्र लिहिणारा नामदेव. आणि विठोबांनी त्याला सांगितलं त्याप्रमाणे त्याने शेवट केला. ती नामदेवाची पायरी. इतके मोठे संत हे काय काम करतात? याचं महत्व सांगतात, कृष्णाचं महत्व सांगतात, भक्ती संप्रदाय सांगतात. म्हणून महाराष्ट्रावर कृष्णाचं विशेष प्रेम आहे, खास प्रेम आहे. नावं कुठली घ्यावं सगळी, शेवटी परब्रह्म आहे ते. आपण विनाकारण त्या नावाने भांडत बसतो. विष्णू म्हणजे उपगंध, शंकर आमच्या आडवगंध आहेत. काय अर्थ आहे? तेवढ्या करता श्रीपाद अवतार व्हायला लागला, नरसर संत यायला लागले तेवढ्या करता. आपल्या महाराष्ट्राच खाली दक्षिणेला, कर्नाटकाच्या उत्तरेला तो अवतार झाला. समजून सांगण्याकरता नका रे भांडू बाबा नाही, एकच परब्रह्म आहे, तर रंग नाही, रूप नाही, काही नाही. हे जर पटलंय तुम्हाला तर का म्हणताय तुम्ही? पण असं नाही. महाशिवरात्र आहे ना, शंकराचा आहे ना, मग रामवाला विष्णूवाले पूर्णाची पोळ्या खाणार, मग दक्षिण व्हायला. रामनवमी असते, उपास असला की ते पूर्णाची पोळ्या खाणार. ही विसंगती बरोबर नाही. ही भक्ती नाही परमेश्वराची. त्याच्या नावावर कशाला तुम्ही वागताय असे? पण मनापासून कृष्णाचं प्रेम महाराष्ट्रावर विलक्षण आहे. एक तर भारताच्या मध्यस्थानी तो आहे. आणि भक्ती संप्रदाय महाराष्ट्रामध्ये फार चांगल्या प्रकारे निर्माण झाला, वाढला, अजूनही वाढतोय आता. आणि जगामध्ये ज्याचं कौतुक केलं जातं तो आपला वारकरी संप्रदाय. विचार करा सहज, आपण वाचतो पण तो अर्थ आपल्या डोक्यात भिनतो का नाही बघा. पाश्चात्यांनी संशोधन केलंय. मी जेव्हा MA ला होतो तेव्हा फिलॉसॉफीचे जे प्राध्यापक, ज्या लोकांनी PhD केली होती, पहिलं नाव होतं फ्रेंच माणसाचं. त्यांनी PhD केली वारकऱ्यांच्यावर. लक्षामध्ये वारकरी जातात, घरदार सोडून जातात. गुराचा वगैरे विचार काही नाही. त्याला कोण बोलवतं? खर्च कोण करतं त्यांचा? कुणी TA देतं का कुणी त्यांना? आणि वाटेत कसे वागतात, जे अभिप्रेत आहे कृष्णाला त्या पद्धतीने वागतात. म्हणजे तन्मय होणं जो प्रकार म्हणतात परमेश्वराशी. रस्ती किती किलोमीटर, 100-150 किलोमीटर जास्तच फ्रंटेड मध्यावर आहे. तिथं पूर्ण केले 200 किलोमीटर 15-20 दिवस चालत जातात. खाण्याची नाही, परवा नाही, काही नाही. आता लोकांना कळायला लागलं म्हणून सोय करतात. डोक्यावर तुळशी वृंदावन आहे, पुरुषांच्या गळ्यामध्ये मोठं विणा आहे, झांजा आहेत, पखवाज आहे, ढोलकी आहे. हे सगळं उरावर घेऊन मैलच्या मैल चालत जातात. पाऊस पडतो इथे पुन्हा वाटेत नेमकं त्यावेळेला. दिवे घाटात पाऊस दरवर्षी ठरलेलं आहे. वारकरी अगदी तल्लीन होऊन जातात. लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळी माणसं लाखो त्या ठिकाणी असतात. हे फुगड्या घालतात रस्त्यात, जमत नाहीत, अभंग म्हणतात, रात्री कीर्तन होतात. इतर धर्मीय लोकांना पण आकर्षण. एक मुस्लिम बाई कीर्तन करताना आम्ही ऐकलं लहानपणी. तद्रूप होतात लोक सगळे. काय दुसरा अभिप्रेत आहे याला? हेच अभिप्रेत आहे. तुम्ही तल्लीन व्हा माझ्याशी. हे जगातलं एकमेव उदाहरण आहे. लोक आपणहून येतात, तल्लीन होतात. कशा करता जातात तिथे? पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला. त्याला बघायचंय, त्याला भेटायचंय. आणि आता दिवसेदिवस तो फार महाग व्हायला लागलाय. आता 3-4 किलोमीटरच्या लाईन मध्ये उभं राहिल्याशिवाय दर्शन होत नाही त्याचं. वयाचा विचार केला म्हणजे कसं राहणार आहे? मग कळसचं दर्शन घ्यायचं आणि यायचं परत. एवढा मोठा खर्च करायचा जाण्या येण्याचा, एवढे कष्ट काढायचे सगळे हे, वय बघा काय सगळे हे. आणि कळसाचं दर्शन घेऊन यायचं पुन्हा परत. कारण पांडुरंगाच आहे ते. पंढरपूर म्हणजे काशी आहे ती. जे महत्व वर काशीला ते इकडं महत्व आहे. हा प्रभाव सगळा
कृष्णाचा आहे महाराष्ट्रावर. सांगावं तेवढं कमीच त्याचं आहे. महाराष्ट्र म्हणजे अगदी भक्ती संप्रदायामध्ये भिजून गेलेला आहे चिंब. ही सुरुवात भागवतामध्ये त्याची. भागवतामध्ये बरं महाराष्ट्र नाव नसेल, पण आता आपल्याला दिसतंय ना अशा प्रकारे वाढत सगळं गेले. याच्यामध्ये आपण मूळ कथेकडे येऊ परत. कृष्ण रुक्मिणी विवाह झाला, संसार सुरू झालाय चांगला. आणि मध्ये एक प्रसंग घडला. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये कृष्ण, बलराम, सुदामा हे तिघ होते. पोरबंदर नावाचं गाव आहे. द्वारका पण बंदर आहे, पोरबंदर हे बंदर आहे. तिथं तो राहायचा. ते घरात पाहून त्या प्रवासामध्ये गांधींचं समोर आहे वाडा मोठा आणि पोरबंदर देवळ्या. साधा राहत होता, विलक्षण दरिद्री, हुशार, शांत आणि स्वाभिमानी. सुदामा आपल्या बायको बरोबर राहतोय. निस्पृह होता, संन्यस्त वृत्ती. पण कृष्णाचा वेळ हा यज्ञचित वैशी तिथं सहभाग करायचा, सहभाग द्यायचा. अजिबात पैसा घेत नव्हता. किती निस्पृह आहे बघा. गरिबी बरं का, कशी गरिबी आहे. त्याच्या बायकोच नाव आहे सुशीला. तिला एकच साडी होती, दुसरी साडीच नव्हती. ती आंघोळ जाताना साडी काढून आंघोळ करायची, तशीच परत वाळव द्यायची आणि ती साडी नेसायची. सुदामा आणि त्याची बायको. खाण्यापिण्याचं काय असेल कल्पना करा. पोरबंदरला असा तो राहतोय. हा 18 विश्व दारिद्र्य म्हणतात ना, तो प्रकार आहे हा. दोघं मिळून भक्ती करायची. पण ती माऊली आपल्या नवऱ्याबरोबर सर्व प्रकारे द्यायची. त्याची भजनं, त्याचं प्रवचन, जे काय असेल ते तक्रार नाही. दारिद्र्याबद्दल शिवाय देणं हा प्रकार नाही. दोघे राहायचे. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. मुलगा झाल्यावर सुशीला म्हणती सुदामाला, अहो रोज तुम्ही भजन करता, आठवण काढता, तुमचा मित्र आहे तो, मला सारखं सांगता तुम्ही, एकदा जाऊन द्या ना तिकडे द्वारकेला. याने म्हटला तो केवढा मोठा आहे म्हणले, मी काय म्हणले, रोज भेटतो मला म्हणले इथे. परत आम्ही दोघं बोलतो, तिथं कसं जायचं परत. गप्प बसते ते, सुशीला गप्प बसते. रोज रोज डायलॉग ठरलेले म्हणजे मुलगा झाला आता, त्याचं तरी बघायला पाहिजे काहीतरी. आपण का होतच दरिद्री, ठीक आहे तुम्हाला काही नाही, पण त्या मुलाकडे तरी बघा. असं बऱ्याच वेळ नव्हतं. आणि ती पण सहसा तर म्हणजे बायका वाद धलतपट येत असतात असं नऊ लोकांचं मत आहे. त्याप्रमाणे त्या वादामध्ये शेवटी सुशीलाचं म्हणणं त्याला मान्य करायला लागतं सुदाम्याला. ती त्याला सांगते, अहो शरीराला तरी जाऊन द्या तुम्ही, तो रोज इथं असतो वगैरे, ठीक आहे एकदा शरण जाऊन या. पण त्याला कळतं. तो म्हणला बरोबर का ती म्हणते. ते म्हणलं माझाच अहंकार होता, म्हणला जाणार नाही म्हणून वगैरे. बायको म्हणते ना जाऊ म्हणता पाहिजे. बरं म्हणलं मी जातो, तिला बरं वाटतं. आता जातो एवढं म्हणलं, त्याला काय द्यायचं काय मित्राकरता बरोबर, गिफ्ट काय द्यायची, प्रेझेंट काय द्यायचं त्याला. मोठा मोठा बॉक्स वगैरे असं काहीतरी, काही चितळ्यांची बर्फी वगैरे असं काही प्रकार काही नव्हतं त्यावेळेला. मग ती माऊली सुशीला एक दोन घरी जाते, थोडं थोडे पोहे एकत्र करते. पोहे बांधता रे फडकर आहे घरात. दोन दोन चिंध्या एकत्र करते, त्यात पोहे घालते. हे म्हणले पोहे त्याला द्या. गेला तो हात कवटा, हे काय त्याला द्या म्हणलं. तू कसं काय खाणार म्हणलं, हे तो काय राजा आहे म्हणलं मोठा तिथे म्हणले. पण ती ओळख, ती म्हणली तुमचं धाडस होणार नाही हे त्याला द्यायचं, मला माहिती आहे म्हणते. पण काय द्यायचं त्याला म्हणणे, तुम्ही असं करा हे त्याला द्या आणि त्याला सांगा तुझ्या बहिणीने हे तुला दिलंय म्हणून, बघ तो खाईल म्हणते. बरं म्हणतो. तो काखेत अडकवतो, सांगितल्याप्रमाणे जायला लागतो पुढे आपला. पायात चपला नाहीत, काही नाही, एकच वस्त्र अंगावर आहे, फटकं ते सुद्धा. दुसरं आहे काय बरोबर न्यायला बॅग असे काय त्याला बॅगच नाही, कुठलं येणार. चाललंय आपला तसंच, काटे मोडतायत पायात. तिकडं ह्याच्यामध्ये कृष्ण जागा झाला. हे म्हणले हा भक्त आपला निघालाय बरं का,
द्वारकेत विचार करतोय कृष्ण, हा भक्त निघालाय, आपण कसं काय विसरलो म्हणजे त्याला आतापर्यंत, आपला मित्र आहे साध्यपण दुसऱ्या आश्रमातला. त्यांनी असा निघालाय सुदामा, कंटाळा थकला. 105 किलोमीटर अंतर आहे, मी बघितलं गुगलवर, पोरबंदर ते ह्याच 105 किलोमीटर. हा निघालाय आपला, थकला, शेवटी कंटाळा, एका झाडाखाली झोपला. इकडं कृष्ण सांगतोय द्वारकेमध्ये, त्याने बोलवलं गरुडाला, त्याचं वाहन. गरुडाला बोल सांगितलं, हे बघ असं असं माझा मित्र तिकडं निघालेला आहे, झाडाखाली झोपलाय, थकलाय तो फार, तितक्या लांब कसा येणार तो चालत, ते पायात पण काही नाही, तू जा, अजिबात धक्का लावू नको त्याला, नुसतं उचल, खडबडून जागा होईल असं काही करू नको, त्याला उचल आणि इथे आपल्या सीमेवर चटकन आणून ठेव. आता गरुडच त्याचं वाहन, विष्णूचं वाहन, त्याप्रमाणे त्याला उचलतात आणि द्वारकेच्या कडेला आणून ठेवतात. थोड्या वेळाने सुदाम्याला जाग येते, डोळे उघडून बघतोय, अरे आपण झोपून त्यावेळेची परिस्थिती वेगळी, ही परिस्थिती वेगळी, आलो कुठं आपण, माणसं चालली होती रस्त्याला. त्याने विचारलं, काय हो ते कुठलं गाव आहे, काय? ते लागले हसायला. अरे म्हणजे द्वारका आहे, द्वारका असं आहे का म्हणलं. बर म्हटलं मला कृष्णाला भेटायचंय हो. ते पुन्हा हसायला लागले. काय म्हटले दरिद्री तू, कृष्ण कुठे, तू काय भेटणार त्याला म्हटले. दोघात एकाने विचारलं असं. शेवटी धाडस केलं, गेला ते रुक्मिणीचा महालाचा आवाज होता. रुक्मिणीच जागोजागी लोक होते, शिपाई जसे असतात तसे पहारेकरी होते. एका पहारेकऱ्याने सुदाम्याला पाहिजे, तो आला. काय म्हणला, काय पाहिजे तुम्हाला, कुठून आला तुम्ही, भिक्षा पाहिजे का काही तुम्हाला. नाही नाही नाही, भिक्षा काय नको मला, अजिबात निरीच्छक असाय बघा. मग म्हणले काय, मला कृष्णाला भेटायचे. कृष्णाला काय भेटायचे म्हणले, हा रुक्मिणीचा म्हणला भाग आहे सगळा, तिचा महाल आहे तिथे म्हणला. म्हणलं मग तेवढं निरोप द्या तुम्ही तिकडे म्हणला. कृष्ण जर असेल सांगा म्हणावं सुदामा आलाय, तुम्ही नाव निरोप द्या तेवढ्या कृष्णाला, सुदामा आलाय म्हणून. तो गेला आणि रुक्मिणीकडे गेल्यानंतर म्हणला कुठतरी एक ब्राह्मण आलाय, दरिद्री ब्राह्मण. तर मग म्हणजे काय त्याला, भिक्षा द्या त्याला, आणखी नाही म्हणतो भिक्षा घेत नाही. मग कृष्ण बसला होता तिथे तिच्या महालामध्ये, तो ऐकतोय बघतोय सगळे. तो म्हणतोय माझं नाव आहे सुदामा. सुदामा शब्द ऐकले कृष्ण उठला. रुक्मिणी ठेवलं बंद, थांब म्हणला. डायरेक्ट तिकडे गेला. त्याला इतका आनंद झाला, मिठी मारली. अरे म्हणले तू किती दिवसाने भेटतोयस, मला काय परब्रह्माचीच मिठी होती. एका जीवाला परब्रह्माचीच ती मिठी. त्याला धरला, शांतपणे आत आणला. मनमोकळ्या गप्पा मारतोय कृष्ण त्याच्याशी. कुठं होतास, काय करत होतास, असं कसं झालं तुझं वगैरे. म्हणलं मी पोरबंदरला आहे. काय चांगलं आहे म्हणजे, कसं काय, बरं आहे सगळं, जग एकदम चांगलं चाललंय म्हणलंय. वहिनी वगैरे कशा आहेत, सगळं चांगलं आहे म्हणले. मी वहिनी आमचं मूल वगैरे सगळं चांगलं आहे. बघा कसं आहे, निस्पृह तरी किती माणसाने असावं. ह्यात आनंद, ह्याची मस्ती जी आहे ना निस्पृह असण्यात ती तुम्हाला सगळ्या पात्रात दिसते. कृष्ण त्याला नेऊन ठेवला. रुक्मिणी बघते, आणलंय पुण्याला. त्याला बसवलं होते आपल्या सिंहासनावर तिथे. रुक्मिणी सांगितलं पाणी घेऊन ये, पाय धुवायचे त्याचे. रुक्मिणी विचारतो त्या कोण आणलंय बाहेरचं भडक माणूस, त्याचे हात पाय काय धुवायचे म्हणे. म्हणले हा माझा मित्र आहे लहानपणचा, आम्ही आश्रमात होतो, सुदामा नाव ह्याचं. बरोबर, पाय बघतोय तर पायाला धूळ. पाणी आणलं, पाय धुतले, पायाला काटे काढतोय. एक काटा मोठा तो निघेला. रुक्मिणी म्हटलं जागा तेवढी सुई आण, सुई. हे लिहिलं नाही बरं का, माझ्या भारत सांगत नाही. सुई आणायला म्हणून गेली, सुई काही मिळेल लवकर, उशीर झाला. ह्या परब्रह्मानं आपल्या दातानं त्याचा पाय हातात धरून तो काटा काढला दातानं. काय भाग्य बघा, ह्या परब्रह्मानं या साध्या ह्याच्या सुदाम्याच्या पायाचा काटा निघत नव्हता, तो सुईला वेळ लागला म्हणून आपल्या दाताने काढला. बघतोय सुदामा, काय भाग्य आणखीन पाहिजे. तो म्हटला अरे काय कृष्णा तू काय करताय रे. म्हटलं बेस माझा मित्र आहेस तू. तो खाली बसलाय कृष्ण, हा वर बसलाय सिंहासनावर. जेवण वगैरे दिलं, जेवला तो. कृष्णाने आपलं पितांबर त्याला दिला.
त्याचं वस्त्र फाटकं होतं म्हणून. तो पितांबर दिला आणि म्हटलं अरे वहिनी कशी आहे, चांगली आहे म्हणा, चांगलं चाललंय म्हणजे. अरे पण तिने काहीतरी मला दिलं असेल ना म्हटलं काहीतरी, तर कसं द्यायचं ह्याला. काखेत त्याने ती कुरचुंडी लपवून ठेवली. ते काखेला बांधावं एवढे वस्त्र नव्हतं ते. ती मान खाली घेतली, सुदैवाने मान खाली घेतली. कसं देणार ते. कृष्णाने ओळखलं प्रकार काय आहे त्याला, काय म्हणते त्याला अनभिज्ञ काय आहे, त्याला सगळंच माहिती आहे त्याला. तो म्हणला हे बघ इथं रामाचे फोटो आहेत म्हणलं, हे आपण बघू म्हणला. सुदामा उठला, कृष्ण उठला, एक एक फोटो दाखवतोय. सुदामा फोटो बघतोय आणि फोटो बघता बघता रामाला नमस्कार करता करता त्याला पुरसुंडी दिसली कृष्णाला, काढली त्याने. आणि हे बघ म्हणला आहे ना हे काय, ते पोहे खाल्ले. अरे काय छान आहे पोहे म्हणला, भूक लागली फार म्हणला, इतकं बरं वाटलं म्हणला याने हे वहिनी दिलेत ना पोहे म्हणला. म्हणलं हो वहिनी दिले म्हणला, छान छान चांगलं आहे म्हणते. मनापासून त्याने पोहे खाल्ले. विचार करा, कल्पना करा, काय हा प्रसंगच कसा आहे, डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग आहे असा. असे जागोजागी प्रसंग कृष्णाच्या आयुष्यामध्ये जागोजागी प्रसंग आहेत. खेळून दाखवलं सगळं. रात्री जेवण झालं, आठवणी दोघे एकमेकांनी सांगतात. शांतीपूर दुसऱ्या आश्रमात आपण काय होतो, काय एन्जॉय करे, काय शिकलो सगळं हे. दुसऱ्या दिवशी सकाळी जायला निघाला. सुद्धा म्हटलं मी जातो आता. हे सुद्धा कसं आहे बघा, निरीच्छ कसं आहे. एखादा म्हणलं असता आपला मित्र एवढा मोठा आहे, केवढं सगळे राहू महिन्याभर इथे, काय बिघडलं, बायकोला बोलून घ्या पण इथे, हा विचार नाही. मी जातो म्हणलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुदामा म्हणतोय कृष्णाला मी जातो आता. कृष्ण तसंच आहे, परमात्मा येतोय. तो म्हणलं बरं आहे जातो म्हणलं. तेवढा पितांबर काढून घेतला, पुन्हा त्याच्यात मळलेलं फाटकं वस्त्र त्याला दिलं आणि सुदामा जायला निघाला. काय विचार मनामध्ये, आपला मित्र भेटला, किती बरं वाटलं म्हणला, मित्राचं चांगलं झालंय, सगळे पॉझिटिव्ह विचार आहेत बघा. आणि हा मुळात असा असताना असा विचार करत आनंदात आपला डुलत 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 चाललाय. हा थोड्या वेळाने बघतोय ह्याच्यापेक्षा पोरबंदरपेक्षा गेला, लवकर गेला. त्या मनाने जाऊन बघतोय तर केवढी धांदल, काय काय तिथे. तुम्हाला वाचून दाखवतो मी. आशीर्वाद देत देत शुभचिंतत तो पोचला. आपल्या घरासमोर जाऊन बघतोय तर घराजवळचा प्रदेश तेजस्वी विमानाने भरून गेला होता. सुदाम्याच्या घरावरचा प्रदेश हा तेजस्वी विमानाने भरून गेला होता. त्याचा ड्रोन अटॅक चालला नव्हता कृष्णाचा, ते विमाने होती, तेजस्वी विमान होती, सगळी पक्षी गात होते. राजवाड्यासारखं ऐश्वर त्याला दिसलं सुदाम्याला. स्त्रियांचं नृत्य चालू होतं आणि त्या स्त्रिया नटलेल्या सजलेल्या चांगल्या असतात. दास दासी याने त्याला ओळखलं सुदाम्याला आणि घरात घेऊन गेले. त्याला कळेच ना आपल्याला इकडं कशाला आणलंय, कोणाचं घर आहे, आपलं घर कुठे गेलोय. तो लागला विचारायला. एवढ्यात त्याला लक्ष्मीसारखी सजलेली सुशीला नावाची त्याची बायको ती समोर आली. तिनं शेवटी सांगितलं काय झालं ते. आता सुदाम्याला सगळं कळलं काय झालं ते. त्याच्या डोळ्यामधनं अश्रू प्रवाह सारखा व्हायला. त्यानेच केले म्हणलं सगळे. काहीच मी मागितलं नव्हतं, काही बोललं नाही म्हणला. चांगलं जेवाय खायला दिलं, राहिलो तिथे, माझे पाय काय धुतले त्यांनी, सगळी सोय केली, गप्पा मारल्या आम्ही. एका शब्दाने बोलला नाही काही. मी सांगितलं त्याला चांगलं चाललंय म्हणून, वहिनी चांगली आहे, मुलगा चांगला आहे म्हणे, बघतो काय वैभव. हे त्यानेच निर्माण केलं सगळं वैभव आहे. घळा 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 रडला सुदामा. बायकोला म्हणला अगं हे त्यानेच पाठवलं सगळं. हे समोर रक्तजडीत महाल होता सुदामाई करता, त्याची बायको करता. दोघांनी मिळून सगळं राहिलेलं आयुष्य ईश्वर चिंतनात काढलं दोघांनी. वैभव आलं होतं पण त्या वैभवाचं डोक्यामध्ये फिरू दिलं नाही, अहंकार निर्माण होऊ दिला नाही, परमेश्वराची आठवण अजिबातच सोडली नाही. त्याच्यामुळे सगळं मिळालं आहे. म्हणून म्हणतात की भक्ताला भगवंत पाहिजे असतो तसं भगवंतालाही भक्त पाहिजे असतो. जेव्हा शिवाची गाठ पडली इथे,
परमात्मा आणि जीवाची गाठ पडली, पण गाठ पडावं म्हणजे किती पडावे गाठ होईल, किती कचवून आवडावं दोघांनी एकमेकाला. सुदाम आणि कृष्ण आहे. पोरबंदरला आपल्याला आजही तुम्ही गेला तिथे तुम्हाला प्रसाद म्हणून पोहे देतात, पोह्याची पुरचुंडी देतात. आम्ही गेलो तेव्हा आम्हाला दिली होती पोहे. अशी सुदामेची गोष्ट आहे. आता तुम्हाला म्हणलं ना, कृष्णाच्या लीला ह्या इतक्या तऱ्हेच्या आहेत. कॅलेडोस्कोपचं काल मी उदाहरण तुम्हाला दिलं होतं. गोकुळापासून सुरू होतं, यशोदा आणि कृष्ण इथपासून ते थेट अगदी भगवद्गीता सांगण्यापर्यंत किती तऱ्हेची रूप आहेत त्याची बघा. त्या वेळेला ते दाखवलेली आहेत. अनेक प्रसंग असे आहेत आपण डिगमूड होऊन जातो. किती उंची आहे त्याची, उंची मोजताच येत नाही आपल्याला. परमात्म्याची काय उंची मोजणार आपण, तो दिसतो हेच पुष्कळ झालंय. शेवटी पांडव वनवासात नाही येतात आणि मग कृष्णाला सांगतात की दुर्योधन नाही म्हणतो. मग तडजोडी करण्याकरता काहीतरी वाटाघाटी कराव्यात म्हणून कृष्णाला पाठवतात. कृष्ण शिष्ट या नावाने प्रसिद्ध आहे. आपण काल थोडक्यामध्ये काल पाहिलं होतं. दुर्योधन हस्तिनापूरचा राजा, म्हणजे कृष्णाचा अवतार का झाला त्याचं हे खरं कारण आहे. एक तर जरासंधाचं जो माजला होता, मस्तवान झाला होता. दुसरं हस्तिनापूरचं प्रकरण असंच आहे. जगातलं सर्वश्रेष्ठ मोठं असं सिंहासन आहे हस्तिनापूरचं. हा सगळा इतिहास, भीष्म व्यास वगैरे तिथला सगळा इतिहास आहे तिथला व्यास हस्तिनापूरचा. आणि त्या हस्तिनापूर मधलं राज्य म्हणजे दबदबा सगळीकडे मोठा. जगात काय होतं बाकी इतरत्र, भारताबाहेर. भारतात राज्य होती, हळू निर्माण झाली होती. तिथला दुर्योधन हा गर्वाना कधी हे झालं, ऐकत नव्हता काही. वडिलांचं ऐकत नव्हता, आईचं ऐकत नव्हता. तो इतिहास माहिती आपल्या सगळ्यांना. आता इथं प्रश्न होता की धर्म संकटात आहे. धर्म म्हणजे काय तरी शेवटी बघा, कृष्णाच्या गीतेमधलं जे आहे ना, स्वधर्मेने निरम श्रेय हा परधर्मो भयावहा, ह्याचा अर्थ काय? त्यावेळेला काही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, शीख असं होतं का? काही नाही. स्वधर्मेने निरम श्रेय हा म्हणजे आपल्या कर्तव्यात कुसर करू नका. तुमचं कर्तव्य करणं म्हणजे धर्म पाळणं, हा अर्थ आहे त्याचा. आपलं आपलं कर्तव्य करा. तुम्ही आई असेल, वडील असतील, आजोबा असाल, मूल असाल, तुमचं कर्तव्य करा. शाळेमध्ये शिक्षक असाल, ऑफिसमध्ये प्रमुख असाल, ते कर्तव्य नीट पार पाडा तुम्ही. हा अर्थ आहे स्वधर्माचा. तुमची ड्युटी नीट करा तुम्ही. दुसऱ्याच्या भानगडीत पडू नका. परधर्मो भयावहा, दुसऱ्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. ही खरी शिकवण आहे. आणि म्हणून कृष्णाने जेव्हा ओळखलं की हा काय ऐकणार नाही आता, त्यावेळेला परखडपणे त्याला सांगितलं की आता याचं युद्ध होईल. त्याने सगळा इतिहास बघितला होता. कसं झालं, द्रौपदीचं वस्त्रण कसं झालं, कोण कोण होतं त्यावेळेला, तिच्यावर अशी वेळ का आली. त्यांनी सांगितलं त्यावेळेला की मी शाल्वाचा तिकडं पराभव करत होतो, त्यामुळे मी इकडे येऊ शकलो नाही. द्वारकेमध्ये मी गुंतलो होतो तिकडे. शाल्व हा असंच आहे, शिशुपालासारखाच, कृष्णाचा शत्रू. त्यामुळे मला येता आलं नाही. नाहीतर द्रौपदीची वेळ ही अशी वेळ आलीच नसती. द्रौपदीवर खोटा खेळ करता आला नसता त्यांना. मी असतो तर हा प्रकारच झाला नसता आणि युद्धाची पण वेळ नसते आली. द्रौपदीची पण समजूत काढतो कृष्ण. आता मी नव्हतो त्यावेळेला की द्रौपदी तिची सखी आहे, मैत्रीण आहे, याच्या वर आणखीन काहीतरी असं आहे. ह्या कृष्णाच्या आणि स्त्रियांच्या बरोबरच्या संबंधामध्ये एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवावी लागते की कृष्ण कधीही भावनेत कुठेच गुंतलेलं नाहीये. आणि एक प्रकारच्या स्त्री पुरुष संबंधातलं उच्च तऱ्हेचं जे हे आहे त्याच्यामध्ये कृष्ण नेहमी असतो. अशारीरिक प्रेम, वासना विरहित प्रेम, कुठलेच कोणाबद्दलच वासना नाही अजिबात. द्रौपदीला म्हणून तो सांगतो. आता गेल्या जोडून एक मुद्दा आपल्याला बघता येतो. राधेचं नाव नेहमी घेतात. तुम्ही म्हणाल की राधा का नाही, राधेबद्दल सुद्धा असंच आहे. राधेचं पात्र महाभारतात कुठेच नाही, भागवतात पण कुठेच नाही. राधा ही ऐतिहासिक नाहीच आहे. ही शृंगाराकरता निर्माण केलेली आहे, कृष्णाच्या शृंगाराकरता.
काय दुर्दैव आहे, ज्याला शृंगार नको आहे, सगळ्याच्या वर गेलेला आहे तो, त्याच्या शृंगाराकरता राधा निर्माण केली 10व्या शतकामध्ये. पण एक चांगला हेतू त्याच्यामध्ये आहे. साधू संतांनी हे पात्र निर्माण केलं अशा करता की स्त्री पुरुषांच्या मधलं वासना विरहित प्रेम कसं असावं, अशारीरिक प्रेम कसं असावं, उदात्त प्रेम कसं असावं, त्याचं उदाहरण म्हणजे कृष्ण आणि राधा. त्यामुळं राधा कृष्ण हे फार लोकप्रिय आहे. रुक्मिणी कृष्ण कोणी म्हणत नाही, सत्यभामा कृष्ण कोणी म्हणत नाही, राधा कृष्ण. ती झालीच नाही राधा, तिचं नाव जोडलंय कृष्णाच्या बरोबर. ते पुन्हा परब्रह्म आणि याच्याशी जोडलेलं नातं आहे. कसं असावं प्रेम, स्त्री पुरुषांचं प्रेम, हा प्रकार कुठे बरं आढळणार नाही जगामध्ये. हे भारतातल्या ग्रंथामध्ये आहे, आपल्या संस्कृतीमध्ये आलेलं आहे. राधा आणि कृष्ण तेव्हा हे काल्पनिक पात्र आहे. आता काही सांगतात की गोकुळमध्ये एक ती गोपी होती, ती चौकशी करत होती वगैरे, असं एक वर्गीकरण देतात हे. पण मुख्यतः ऐतिहासिक दृष्ट्या असं म्हणतात की 10व्या शतकामध्ये हा उल्लेख आला आणि साधू संतांनी आपल्या ह्याच्यातनं कृष्णाचं महत्व सांगण्याकरता भाषणातनं वगैरे हे पात्र निर्माण केलं सगळे. असा कृष्ण येतो. किती त्याचे जेवढे बघाल तेवढे शेवटी ते युद्ध होतं. युद्धाच्या सुरुवातीला धर्म आणि अर्जुन हे दोघं भीष्माकडे जातात. युद्ध ठरतात, दोघे नमस्कार करतात, वडीलधारे आहेत, नातं पण आहे. कृष्ण आणि धर्म नमस्कार करतात भीष्माला. भीष्माने काय आशीर्वाद द्यावा, यशस्वी व्हा. भीष्म आशीर्वाद देतात. तर धर्म म्हणतो असं कसं म्हणलंय, आता युद्ध आहे म्हणते, तुम्ही आशीर्वाद आम्हाला यशस्वी म्हणता, आशीर्वाद दिलाय म्हणते. हो म्हणले, माझ्या तोंडातनं गेलं एकदा ना, ते खरं ठरणार म्हणले, ते यशस्वी होणार म्हणले तुम्ही. बरं म्हणले. नंतर हळूच भीष्म विचारतात, तुम्हाला कृष्णाने पाठवलं का? तर म्हणले हो, कृष्णाने पाठवलं. हे सगळ्यांचे प्रमुख बरेच दिवस सेनापती असणारे भीष्म, त्यांच्याकडनं आशीर्वाद काढून घ्यायचा, यशस्वी व्हा. धर्माला आणि अर्जुनाला काय डिप्लोमसी बस. युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला जागोजागी बुद्धीगिरी दिसते कृष्णाची. आणि मग दोघांचं युद्ध सुरू होतं. त्यांचं वर्णन तुम्हाला सांगितलंच मी, कृष्ण कसा आहे. सर्व तऱ्हेने तयारी केली आहे त्यांनी. अर्जुनाकडे रथ आहे, गांडीव धनुष्य, सारथ्य कृष्णाचं आहे. तर नुसता सारथी आहे का तो? तो खऱ्या विश्वाचाच सारथी आहे. तो एका काय रथाचा सारथी पण करणार आहे. पण अर्जुन मागे आहे. अर्जुन त्याचा मित्र आहे, शिष्य आहे, त्याच्या आवडीचा शिष्य आहे. आणि अर्जुनाच्या आवडीचा कृष्ण आहे. बाकी पांडवांच्यावरही तसं प्रेम आहे कृष्णाचं, पण एक खास प्रेम ह्याच्यावर आहे. आणि मग उभा राहिल्यानंतर अर्जुन म्हणतो, ते वाक्य तुम्हाला माहिती आहे की कोणाशी लढायचं आहे, मला बघू तर एकदा खरं, देवक मधोमध रथ. आता विचार करा, अर्जुन हा धर्माबरोबर भीष्माकडे गेला होता आशीर्वाद मागायला. त्याला माहित नाही का कोणाशी लढायचं मध्ये? आत्ता म्हणतो युद्धात निघाल्यावर. पण हे सगळं ठरलेलंच होतं सगळं. हे हा विनाश घडवायचाच होता कृष्णाला. हे माजलेले जे होते हस्तिनापूरचे लोक सगळे, आणि नंतर त्याचे स्वतःचेच लोक शेवटी, हे त्याला संपवायचेच होते. त्यामुळे अर्जुन जेव्हा त्याला म्हटलं की मला दाखव बरं कोण कोण आहे, समोर न्यायला असा बघितलं त्याने, आणि तो गर्भगडीत झाला, गांडीव ठेवलं. हे भीष्म, द्रोण, अश्वत्थामा हे सगळे कोणच म्हणलं. दुर्योधन, दुःशासन ह्यांच्या बरोबर आपण खेळलो, वाढलो, ह्यांना मारून मला काय मिळणार आहे म्हणला. हे काय धर्मयुद्ध आहे का हे? मी नाही म्हणलं लढत ह्यांच्याशी. आता कृष्णाची ओळख म्हणला, ह्याची कान उघडणी केली पाहिजे. आता बघा हा प्रसंग कसा आहे. अशा ह्याच्यामध्ये कृष्ण आणि अर्जुन यांचं नातं असं आहे ना, जवळचं इतकं चांगलं, शिवाय मेवडे पण आहेत दोघं. असं आहे की जर कृष्ण म्हणला असता, फार बडबड करू नकोस, शहाणा आहेस ना तू, क्षत्रिय आहेस ना तू, उभा राहा तिथे, क्षत्रियाचं काम आहे शत्रूशी लढायचं म्हणून, समोर कोणी का असेना ते तुला मारतील, मग काय होणार तुझं? तुला प्रतिकार करावाच लागणार आहे. असं कृष्ण म्हणू शकला असता. पण हा कृष्णाचा अवतार आहे, त्याचं वेगळेपण आहे. त्यांनी 18 अध्यायाची गीता त्याला 20 मिनिटात सांगितली.
थोडक्यात आता कम्युनिकेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. फक्त मी बोलतो तुम्ही ऐकता हा एक प्रकार आहे. त्याशिवाय वेगळ्या वेगळ्या मार्गाने आपल्याला प्रक्षेपित करता येत आपले विचार. देहबोली हा एक भाग आहे. मनापासून बोलणं तरी सुद्धा कळू शकतो. शंकर महाराजचा एक प्रसंग सांगतात. धनेश्वर म्हणून त्यांचे शिष्य होते नगर. त्याला म्हणजे फुकट डॉक्टरेट करायची, पैसेच घ्यायचे नाहीत रोग्यांचे. बरं म्हटले. त्यांचा विलक्षण प्रेम असे शंकर महाराजांची एकरूप झाले. वर्णन त्याचं असं आहे, चरित्र त्यांचं आहे. आणि नुकत्या घटना आहेत 1780 वर्षापूर्वीचे फार नाहीत. दोघे रात्री सिगारेट ओढायची कंटिन्यूस, शंकर महाराज आणि धनेश्वर. बाकी काही नाही. ते मुलं बघत असायची. शब्दच नाही अजिबात. शब्दे विण संवादू दोघांचाही. असे कुठल्या मार्गाने कृष्ण आणि हे बोललेत अर्जुन माहिती नाही आपल्याला. पण 18 अध्याय त्यावेळेला झाले. तरी आपण सांगितलं त्यात सगळे ज्ञानयोग, कर्मयोग, संन्यास योग, जे सगळे योग आहेत ते कृष्णाने सांगितले. अर्जुनाला समजून सांगितले. माणसाला ज्याप्रमाणे आवड आहे त्याप्रमाणे त्यांचा योग निवडावा आणि परमेश्वराची आराधना करावी पाहिजे त्याप्रमाणे. तू क्षत्रिय आहेस, तुझा कोणता धर्म आहे बघ. बाकी तत्वज्ञाने आणखी सगळं सांगितलं. आता तुमची तयारी असते ऐकायची तर आणखी एक 5-10 मिनिटं भगवद्गीतेतच काय सांगितलंय ते मला तुम्हाला सांगायचं आहे. विश्वरूप दर्शन म्हणजे काय आपण ऐकून असतो, टीव्हीवरही बघितलंय, पण ते प्रत्यक्षात डोळ्यासमोर चित्र उभं राहायचं. मला वाटतं आपण ते उद्या बघू. आपण उद्या ह्याच्यापासून आपण सुरुवात करू, विश्वरूप दर्शनापासून. आज आपण थांबू. उद्या आपला शेवटचा दिवस आहे. धन्यवाद.